पहिली गोष्ट आपण ही रिअलाईज करूयात, की हा जो निसर्ग आहे, त्या निसर्गाचे आपण पण एक घटक आहोत. वी आर अ पार्ट ऑफ द सिस्टम. ही अशी सृष्टी जेवढी बाहेर आहे, तेवढीच आपल्यात पण आहे. आपल्या हातात आहे. आपण कुठलं लेबल लावायचं हे आपल्या हातात आहे, राइट? ईश्वर आपल्याला प्रत्येक वेळेस चॉईस देतो, की तुम्ही कुठला चष्मा लावणार? तुम्ही प्रतिकूलतेचा चष्मा लावला, की सगळं प्रतिकूल होणार. की दुःख तर आवश्यक आहे. दुःखाशिवाय सुखाचं काय अनुभूती होणार? सो दुःख आवश्यक आहे. पण वासनांवर नियंत्रण, ज्ञानाचा प्रकाश आणत आणत तुम्ही त्या स्थितीत पोहोचू शकता, जिथे तुम्हाला या दोन्हीची इंटेन्सिटी कमी करता येईल. पण मिळेल यश, याची खात्री ठेवा. म्हणून अपयश ही यशाची पहिली पायरीचा गैरअर्थ लावायला नाही पाहिजे. अपयश येऊ शकतं. नमस्कार. नमस्कार. हे पॉडकास्ट करावं असं माझ्या खूप महिन्यांपासून, वर्षांपासून डोक्यात होतं. पण शेवटी म्हणतात ना, की एखादी चांगली गोष्ट होण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागते. आणि त्यातही अश्विन देशपांडेंना गाठणं हे थोडंसं अवघडच होतं. आणि म्हणून मग हम्पीसारख्या एका निसर्गरम्य वातावरणामध्ये आज अश्विन देशपांडे यांच्याशी बोलण्याचा हा योग येतोय. गेले 30 वर्ष अश्विन देशपांडे हे नाव ट्रान्सफॉर्मेशनल ट्रेनिंग, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जीवनामध्ये परिवर्तन घडवणारं प्रशिक्षण, यामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आयुष्य सोपं करूया किंवा विचारांची फॅक्टरी यासारख्या त्यांच्या ज्या चळवळी आहेत, यामुळे 10 लाखापेक्षा जास्त लोकांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन घडलेलं आहे. त्यांना त्याचे फायदे मिळालेले आहेत. आणि फायद्या तोट्यापेक्षा सुद्धा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य जर सोपं होत असेल, तर ते कितीतरी पटीनं चांगलं आहे. आणि अ, अश्विन देशपांडे आज माझ्याबरोबर आहेत, हे मी माझं भाग्य समजतो. खरं तर मी 30-40 वर्षांपासून मी त्यांना ओळखतो. ते माझे चांगले मित्र पण आहेत. पण या चळवळीशी ते जोडल्या गेलेले आहेत. ही चळवळ त्यांनी उभी केलेली आहे आणि त्यातून त्यांचा आज मला वेळ मिळाला. तर आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करू. काही प्रश्न माझ्या मनात आहेत अश्विन. मी आज आपल्याला जे काही प्रश्न विचारणार आहेत, ते प्रश्न हजारो लाखो लोकांनी तुम्हाला आजपर्यंत विचारले असतील. पण तरीसुद्धा त्याची खरी उत्तरं अजून लोकांना मिळालेली नाही आहेत आणि म्हणूनच या पॉडकास्टचं आपण आयोजन केलेलं आहे. आज या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आपण आलेलो आहोत. हा पॉडकास्ट करतो आहोत. निसर्गाचा आणि आनंदाचा, किंवा आपण ज्याला हॅपीनेस म्हणतो, त्याचा काही संबंध आहे का? म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला, मनुष्याला आनंद मिळतो. तर हा आनंद निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावरच का द्विगुणित होतो? याचा परस्पर काही संबंध आहे का? हे जरा आम्हाला आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगावं. सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद. या निसर्गरम्य ठिकाणी माझ्यासारख्या रम्य माणसाला ही संधी मिळते, ही एक रम्यता समजूयात. तर तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर हजारो लाखो लोकांच्या मनात आहे, की निसर्गरम्य परिसरात आपली आनंदाची, गुणाकाराची का बरं अनुभूती येते? हा एक खरंच महत्वाचा प्रश्न आहे. आता निसर्गरम्य असं म्हणण्यापेक्षा प्रपंच नसलेला, जिथं आपली प्रपंचाची जागा आहे, तिथं सगळा गुंता आहे. आणि मनुष्य जन्माला येतो, तो दुःख घेऊनच येतो. कारण आनंदाची अनुभूती हा विषय मनोवस्थेचा आहे. आनंद कशात मानायचा, प्रत्येक मनुष्याप्रमाणे तो त्याची कॉन्सेप्ट बदलत जाते. परंतु हा जो प्रश्न आहे स्पेसिफिकली निसर्गरम्य ठिकाणी, त्याचं पहिलं कारण हे आहे की वी आर आउट ऑफ अवर प्रपंच. तो नाहीये तिथे. आता राहिलं काय? निसर्ग. पहिली गोष्ट आपण ही रिअलाईज करूयात, की हा जो निसर्ग आहे, त्या निसर्गाचे आपण पण एक घटक आहोत. वी आर अ पार्ट ऑफ द सिस्टम. आणि ही या ठिकाणी नटलेली, हिरवाईनी सजलेली
ही सुंदर, ही फुल ऑफ ऑक्सिजन, फुल ऑफ एनर्जी, ही अशी सृष्टी जेवढी बाहेर आहे तेवढीच आपल्यात पण आहे. सो अशा ठिकाणी आल्यानंतर आणि प्रपंचाशी डिस्कनेक्ट झाल्यानंतर या दोघांचं मिलन होतं. वी कम इन टू अवर नॅचरल स्टेट. हम्म. Natural state is already available. So we get connected. So it's kind of an antenna connection that develops. आणि मग मन एकदम साफ होतं. साफ होत. येतोच मुळात ब्रेक मिळवण्यासाठी. सो तो जो ब्रेक आहे तो ब्रेकचा अर्थ समजून घेऊयात. सकाळी उठलं की ऑफिस, सकाळी उठलं की आज काय बनवायचं, गृहिणींचा विषय, या सगळ्यांमधनं मुक्ती आहे. पोरं काय करणार, पोरं काय खाणार, कसं होईल, काय होईल, हे सगळे विषय बाजूला टाकून आपण अशा ठिकाणी येतो. राईट. सो प्रपंच दुःख आहे का नाही तो वेगळा आनंद आहे. पण इथं आल्यानंतर आपण विदाउट एनी टास्क व्हॉट्सो एव्हर, त्याला आपण रिकामचोट म्हणूयात. आता काय तुम्हाला करायला काम काय? सो पहिल्यांदा तुम्ही त्या निसर्गाकडे नैसर्गिक दृष्टीने पाहता आणि तुम्हाला अचानक वाटतं की अरे वा, असंही आयुष्य आहे, इतकं सुंदर आहे, इतकं छान आकाश असू शकतं, इतकं छान सूर्यचंद्र असू शकतात, तारे दिसतात इथून, जे शहरांमध्ये दिसत नाहीत दिसत आपल्याला. राईट. सो आपल्याला निसर्गाचे जेवढे काही म्हणून घटक आहेत त्या घटकांची अचानक पुनर्ओळख झाल्यासारखं वाटतं. कान ऐकतात पक्ष्यांची कलरव, नाकाला मस्त सुगंध येतो फुलाफळांचा, जिभेला चव मिळते ती ऑर्गॅनिक फूडची, आणि सायमल्टेनियसली आपल्या त्वचेला स्पर्श होतो वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांचा. सो आपली पंचेंद्रिय प्रपंचात ज्यात गुंतलेली आहेत तिथून बाहेर आली की यात गुंतात. अच्छा. आणि तो पूर्णच्या पूर्ण फील आपण घेतो अँड वी फील नाव आय एम अलाइंड. आपण एकरूप झालो निसर्गाशी आणि त्याला आपण नाव देतो आनंद मिळाला. अच्छा. असाच आनंद जेव्हा आपण प्रपंचात असतो तिथे म्हणतो हा एकरूप झालो, बायको, मुलं, घर, दार, ऑफिस, मित्र, तो समाज, आनंद वेगळा. तो आनंद वेगळा, हा आनंद वेगळा. पण इथे निसर्ग हा शब्द वापरताय ना तुम्ही, हो. तर लक्षात ठेवा माणसाला मुळात ओढ त्याच्या ओरिजिनॅलिटीची, त्याच्या मुळाची असणारच. असणार. आपली पाळमुळं निसर्गातच आहेत. याची जाण जेव्हा आपल्याला होते अचानक, पण आपण शुद्धीवर नसतो कदाचित, ही शुद्धीवर आल्यानंतर जास्त जाणवायला लागते इथं आलं. हम्म. सो दॅट प्रेझेंट स्टेट, ती वर्तमानातली निसर्गाची अनुभूती आपल्याला एक अद्वितीय आनंद देते. अँड वी फील हा अवघाची झाला एक रंग, कनेक्ट होतो पण निसर्गाबरोबर. कनेक्ट होतो आणि आपल्याला समाधान वाटतं, शांतता वाटते. मनातले सगळे विचार, जर तुम्ही इथं आला तर इथून प्रपंचाचा विचार सुरू केला तर काय अर्थ नाही. राईट. कारण मन कुठेही धावू शकतं, परंतु तुम्ही इथं आलात शरीराने, बुद्धीने आणि मनाने पण इथं राहिलात तर तुम्ही म्हणता तसा आनंद द्विगुणित निश्चितपणे होतो. आणि निसर्गाचं महात्म्यच हे आहे की तुमच्या मानवी प्रापंचिक प्रवृत्तीपासून तुम्हाला ते ऑटोमॅटिकली दूर करतं. Automatically. सो दॅट इज द की. पण मग याचा अर्थ प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग तो आनंद कसा मिळवायचा? प्रत्येक वेळेला काही निसर्गरम्य आणि आपल्याला हवी तशी परिस्थिती असणार नाही. प्रत्येक वेळेला काय आपण निसर्गाबरोबर कनेक्ट करू शकणार नाही. मग जर प्रतिकूल परिस्थिती आहे, म्हणजे प्रत्यक्षात प्रतिकूल परिस्थितीच असते. आपण कायम प्रतिकूल परिस्थिती प्रपंचामध्येच आपला फाईट सुरू असतो. तर मग अशा परिस्थितीमध्ये आनंद आपल्याला मिळवावा लागेल वेगळा. तर तो कसा मिळवायचा मग? नाही, मुळात ना अनुकूल प्रतिकूल हे आपले लेबल्स आहेत. प्रपंच हे अनुकूलच आहे ना. प्रपंचाने तुमचं काय घोडं मारलं? करिअर सुद्धा अनुकूलच आहे ना. हो, हो. ट्रॅव्हल ऑफिसला जाण्याचा तो पण अनुकूलच आहे ना. कारण अनुकूलच. तुम्ही सगळं बरोबर. अनुकूल मानलं तर आहे, प्रतिकूल मानलं तर सगळं प्रतिकूल आहे. सो मुळामध्ये रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तो वेळच नाहीये, तर तुम्ही त्या गोष्टींना आनंद माना ना. सकाळी उठल्यावर बायको हातात चहाचं कप आणून द्या, देते, आनंद माना. तुम्ही तो चहाचा आस्वाद घेताना त्या चहाचा गुटक्याचा आनंद घ्या. ब्रेकफास्ट हातात मिळतो त्याचा आनंद घ्या. बायकोच्या चेहऱ्याकडे पहा, कधीतरी आनंद माना त्याच्यात. ओके. जेव्हा तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसता घरी त्यात आनंद माना. तुम्ही तुमच्या ऑफिसला जाता, तुमच्या टेबलवर बसलात, खुर्चीवर बसलात की त्यात आनंद माना. ऑफिसच्या लोकांसोबत मजा करा. येतानाची जर्नी आनंदाने करा. आपल्या हातात आहे, आपण कुठलं लेबल लावायचं हे आपल्या हातात आहे. राईट. सो आपण त्याला प्रतिकूल लेबल का लावायचं? प्रतिकूलता आहे कशात? आपल्या दृष्टीत, आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये, आपल्या परसेप्शन मध्ये. अनुकूलता पण तिथंच आहे ना. तो आपला चॉईस आहे.
ईश्वर आपल्याला प्रत्येक वेळेस चॉईस देतो की तुम्ही कुठला चष्मा लावणार. तुम्ही प्रतिकूलतेचा चष्मा लावला की सगळं प्रतिकूल होणार. जेव्हा तुम्ही अनुकूलतेचा चष्मा लावला सगळं अनुकूल होणार. तर माझं सो आनंद तिथेही आहे. त्या अनुकूलतेशी समरूप तर होऊन पहा. तसे इथं आल्यानंतर तुम्हाला समरूप व्हायला वाटतं निसर्गाशी, तसं त्याच्याशी समरूप झाला की तिथेही आनंदच आहे. म्हणून म्हणतात ना संत, प्रपंच करावा नेटका. त्या नेटक्यामध्ये सगळं सौंदर्य आलं प्रपंचाचं. प्रपंच म्हणजे काही पळून जाण्याची संस्था नाही आहे, संन्यास घेण्याची संस्था नाही आहे. प्रपंच म्हणजे आनंदाने क्षण त्या सहजीवनाचा उपभोग घेण्यासाठीच आहे. त्यात काही गैरही नाही. पण तिथं आनंद आपण ते रुटीन आहे ना, दैनंदिनी आहे. बरोबर. तिथं आपण विसरून गेलो की तिथे आनंद मिळवता येतो. सो इथं आल्यानंतर खरं रिअलायझेशन हे पाहिजे की तिथं गेल्यावर आपल्याला आनंद उपभोगता येईल. पण तुमचा प्रश्न अतिशय संयुक्तिक आहे की तिथं प्रतिकूल नाहीये, तिथं पण अनुकूल आहे. पण त्या अनुकूलतेचा आनंद घ्या. इथं आल्यावर जसा घेताय तसंच तिथं गेल्यावर घ्या. संपलं. माझा पुढचा प्रश्न तोच होता की म्हणजे आपल्याला मनातून असा आनंद कसा मिळत राहील. म्हणजे असं आहे की आपल्याला अनुकूल परिस्थिती तर निर्माण करावी लागणार आहे. जसं आपण म्हणलात तसं की त्याही गोष्टी प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा तुम्ही आनंदाने कसं स्वीकारायचं हा एक चॅलेंज नाही, ती आहे. परिस्थिती तर तो अनुकूलच आहे हे मी म्हणतोय. तो मनातून तो आनंद कसा मिळेल? मनाची अवस्था आहे. राईट. जेवढ्या भावना आहेत, भावना. ओके, Yes. त्या सगळ्या मनाच्या अवस्थेचे नाव आहेत. हो. मग आनंद असेल, दुःख असेल, शोक असेल, उत्साह असेल, राईट, या सगळ्या मनाच्या अवस्था आहेत वेगवेगळ्या. आपण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठतो तेव्हा ईश्वराचं नाव घ्यावं असं संकेत आहे. का बरं? आनंदाच्या अनुभूतीसह त्या ईश्वराशी एकरूपता सकाळी उठल्या उठल्या आधी फील करा. Feel करा. वन्स यू फील इट, द डे वुड स्टार्ट विथ ऑल द एनर्जी अँड पॉवर. निसर्गामध्ये एनर्जी आहे ना, आपल्याला इथे वाटतं ना, तर बरोबर. ही एनर्जी घरात का नाही फील होत? कारण आपण त्या घरातल्या एनर्जीला ऍक्सेस करत नाही. वी हॅव टू गेट होल्ड ऑफ दॅट एनर्जी. हा, इथे अनुकूल आहे सगळं. राईट. सो आनंद जर का भावना असेल तर तुम्ही मला सांगा, संत तुकडोजी महाराज काय म्हणतात? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. तो मनात भाव आहे का आनंदाचा? बरोबर आहे. तर अवघं विश्व आनंदी होईल. सो मनात जर का उठल्या उठल्या आनंद आला तर तुम्ही हीच मनाची आनंदाची अनुभूती रोज क्षणाक्षणाला घेऊ शकता. म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं सर. सकाळी सकाळी उठल्या उठल्या हातात चहाचा कप आला. आपण काय करतो माहितीये? तो चहाचा घोट सुद्धा कालचाच घेतो. यंत्रवत प्यावा लागतो म्हणून पितो सकाळी ना. या क्षणाचा नवीन चहा, नव्या दिवसाचा जन्म झालेला आहे, आपलाही नवीन जन्म झालेला आहे आणि जणू पहिल्यांदाच घेतो आहे. या उत्सुकतेने, या निरागसतेने, या आनंदाने घेतला तो चहा गोड होणार नाही का सांगा? सो आपल्या मनोवस्थेवर सगळं अवलंबून आहे. तो रोज मिळवता आलाच पाहिजे. म्हणून वर्तमानात जगणं ही कला आहे. म्हणजे याचं मूळ शेवटी परत वर्तमानात जगा यामध्ये आहे. प्रश्नच नाही. मला एक सांगा अश्विन की गौतम बुद्धांनी एक फार मोठी शिकवण दिली की तुमच्या इच्छांवर तुम्ही नियंत्रण मिळवा किंवा इच्छा याच तुमच्या दुःखांना जन्म देतात. पण आता आजकालच्या जगामध्ये हे साध्य कसं करायचं? कारण इच्छा तर नैसर्गिक असणार आणि सध्याच्या युगामध्ये तर तुम्ही कुठल्याही इच्छा न बाळगता तुमचं आयुष्य पुढे नेणं फार अवघड आहे. मग इच्छा येतील, मग त्याच्या पाठोपाठ दुःखही येईल. तर मग हे 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 ह्याचं बॅलन्स कसा साधायचा आणि आनंद कसा मिळवायचा? सगळ्यात पहिल्यांदा ना भगवान बुद्धांनी एक गोष्ट सांगितली ती आपण विसरून जातो. आपण काय करतो? त्यांनी सांगितलेल्याचा एंड पकडतोय. त्यांनी स्टार्टिंग ही केली की जन्म मिळाला, जातक तुम्ही झालात की तुम्हाला वासना निर्मिती सुरू होणार. त्यांनी अगोदर सांगितलं वासना निर्मिती होणार. ती ऑटोमॅटिक होणार का तुम्ही करणार? तुम्ही करणार. हा पहिला संदेश आहे की यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दी Sufferings. इमोशन्स, Yes. नॉट सफरिंग, अच्छा. डिझायर्स. ओके. सगळे डिझायर तुम्ही जन्माला घालताय, दुसरं कोणी घालत नाहीये. आपण काय म्हणतो? इच्छा उत्पन्न झाल्या. कुठून झाल्या? व्हॅक्यूम मधनं तर नाही आल्या. तुझ्या जीवनाशी असलेला मेळ
तुझा तुझ्या जीवनाशी असलेला संपर्क, तुझ्या जीवनाच्या असलेल्या समजुती, तुझ्या वर्तमानाशी असलेला संबंध, त्यातल्या तुझ्या मनातल्या भावभावनांनुसार तुझा आनंद आणि दुःखाचा आवेग, त्याप्रमाणे तुझी मनोवस्था, त्या मनोवस्थेला पुन्हा एकदा महत्वाकांक्षा, इच्छा, आकांक्षांचे पंख लावून आपण आपलं आयुष्य जगतोय. करेक्ट? परंतु माझी वासना मी निर्मित करतो आहे हे ज्यावेळेस भानावर येऊन माणूस समजेल, तेव्हा त्याला कंट्रोलमध्ये घेणंही सोपं जाईल. कारण मग तसं पाहिलं तर अंतच नाही कशाला. राईट? ते जर का सगळं ऑटोमॅटेड असेल, जणू काही ते तसंच होणार, ते विधिलिखित आहे, हे असं काही नसतं. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सफरन्स हा आवश्यक आहे. इट्स अन इंटिग्रल पार्ट ऑफ इट. 2 कारण आहेत. पहिलं म्हणजे अज्ञान, दुसरं म्हणजे वासना. ओके? अज्ञानाचा तिमिर घालवायचा असेल तर ज्ञान मिळवा, आणि वासनांचं आक्रंदन संपवायचं असेल तर वासनांवर नियंत्रण मिळवा. दोन्ही सोप्या गोष्टी आहेत, काय फार अवघड नाही आहेत. पण आपल्या वासना इतक्या कंपेलिंग असतात की आपल्याला वाटतं आपल्याला जर मिळालं नाही तर मग काय, मग कशासाठी जगायचं, इथपर्यंत आपण टोकाची भूमिका घेतोय. परंतु त्या वासनांचं कॅटेगरायझेशन, त्या वासनांची आपल्याशी निगडीत असलेले संबंध, त्या वासनांचा आपल्या पंचेंद्रियांशी असलेला संबंध, त्या वासनांचा आपल्या कर्मांशी असलेला संबंध, या सगळ्या गोष्टी हळूहळू जर का ज्ञानाच्या कक्षेत आणल्या तर वी विल हॅव चॉईसेस. सफरन्स जाणार कधीच नाहीये, हे भगवान गौतम बुद्ध सांगतात. पण त्या सफरन्सला त्याची जी इंटेन्सिटी आहे ती कमी करायची असेल तर मेडिटेशन करा, माइंडफुलनेस आणा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, वर्तमानात राहा, हे सगळे संदेश त्यांनी दिले. आपण काय पकडून बसलो, 2च गोष्टी, दुःख कंपल्सरी आहे आणि वासनांवर नियंत्रण कसं मिळवायचं. दुःख कंपल्सरी नाही. एक अगदी इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो तुम्हाला. हे शेजारी कुत्रे म्हणजे चतुष्पाद प्राणी फिरतात, त्यांना थर्व म्हणतात. आणि मग अथर्व कोण? जे थर्व नाहीत, मनुष्य. मनुष्य. ओके? आता जर का मनुष्यांना 4 गोष्टी आहेत बघा, तू पण तुझ्या आयुष्यात हे केलं असेल. निद्रा आवश्यक आहे, बरोबर आहे, आहार आवश्यक आहे, बरोबर आहे, इच्छा आकांक्षा आवश्यक आहेत, हो, आणि मैथून आवश्यक. बरोबर. इच्छा आकांक्षा कशाची? भीती. सगळ्या भीतीपोटी वासना तयार होत आहेत. मला मिळालं तर, मला मिळालं नाही तर. सो थर्व म्हणजे प्राण्यांचे, चतुष्पाद प्राण्यांचे 4 गुण: निद्रा, आहार, भीती आणि मैथून. आता मनुष्य प्राणी आहे. अंडरस्टँड द डिफरन्स. मनुष्य प्राणी आहे म्हणजे काय, की त्यालाही हे 4 कंपल्सरी आहेतच. आहार लागतो सर तुम्हाला, बरोबर. निद्रा लागते सर तुम्हाला, भय आहे सर तुम्हाला अनेक गोष्टींचं, आणि शिवाय तुम्हाला मैथून पण लागतोच. कारण कामवासना, वासनांचा एक भाग कामवासना पण आहे. सो जेव्हा तुम्ही या 4 वासना आपल्यामध्ये आहे ते कबूल कराल, तेव्हा तुम्हाला मनुष्याचं वेगळे पण लक्षात येईल की त्यांच्यातून तुमच्यात काय फरक आहे. तुमच्याकडे बुद्धी आहे, इंटेलेक्ट आहे, आणि त्या इंटेलेक्टला खुराक पाहिजे ज्ञानाचा. कशासाठी? निद्रेवर नियंत्रण, आहारावर नियंत्रण, भयावर नियंत्रण आणि मैथुनावर नियंत्रण. आणि हे जर का झालं तर तुम्ही अथर्व. म्हणून गणपती शिरच्छेद होऊन जेव्हा धारार तिथी पडला होता, तेव्हा त्या हत्तीला थर्वापासून अथर्वाचं आयुष्य मिळालं. त्याला आपण गणपती म्हणतो. गौतम बुद्धाने जेव्हा हा सगळा अभ्यास केला असेल, तेव्हा त्यांनाही जाणवलं की दुःख तर आवश्यक आहे. दुःखाशिवाय सुखाचं काय अनुभूती होणार. सो दुःख आवश्यक आहे, पण वासनांवर नियंत्रण ज्ञानाचा प्रकाश आणत आणत तुम्ही त्या स्थितीत पोहोचू शकता जिथे तुम्हाला या दोन्हीची इंटेन्सिटी कमी करता येईल. यू कॅन मेक इट अ चॉईस. मग तुम्ही नेहमी इनर अवेअरनेसचा तुमच्या सगळ्या लेक्चर्समध्ये उल्लेख करता. इनफॅक्ट इनर अवेअरनेस हा तुमच्या सगळ्या या ट्रान्सफॉर्मेशनल ट्रेनिंगचा एक महत्त्वाचा भाग आहे, गाभा आहे. मग इनर अवेअरनेस म्हणजे नक्की काय, आणि इनर अवेअरनेसमधून तो आनंद कसा आपण साध्य करू शकतो? आता माझ्या अभ्यासानुसार 98 ते 99% मनुष्य हे बेशुद्धीत जगतात, मूर्छित अवस्थेत जगतात, ऑटो पायलटवर आहेत. आयुष्य व्यस्त माणूस
कारण त्या सगळ्या गोष्टी त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये आणायच्या असतात. स्मृतींवर आधारित 98% आयुष्य आहे आपलं. आपण कपडे घालतो तेव्हा बटन लावताना आपण कॉन्शियस नसतो. कित्येकदा कपडे निवडतानाही कॉन्शियस नसतो. यांत्रिकरित्या ते सगळं होतं. ते सगळं ऑटोमॅटिक यांत्रिक Automatic पद्धतीने होतं. होतं. परफेक्ट शब्द वापरला तुम्ही. आता या यांत्रिकीकरणाच्या आपल्या मनाच्या पद्धतीचा मूळ गाभा आहे आपण स्मृतींच्या आधारावर सगळं चालवतोय. त्याला म्हणतात अचेतन मन. अचेतन मन का बरं आवश्यक आहे? कारण स्मृतींच्या आधारावर ते बनलंय. मला डोकंच लावावं लागत नाही. आज स्त्रिया जेव्हा घरात स्वयंपाक करतात त्यांना डोकंच लावावं लागत नाही. नाविन्य काय आहे? एखादा नवीन पदार्थ आला तरच. अदरवाईज रुटीन पोळी भाजी वरण भात संपला विषय. सो यांत्रिक पद्धतीने ते करणं खूप सोपं जातं. आणि मग आपण काय करतो, या यांत्रिक दिनचर्येमध्ये लाईफ सुद्धा ग्रांटेड करतो, टेकन फॉर ग्रांटेड. मग आपल्याला शुद्धीवर यायची गरज आहे का रोज? तर गौतम बुद्ध एकदा रस्त्याने चालत असताना अचानक थबकतात. त्यांच्या मागे चालणारे 2 शिष्य त्यांना विचारतात की भगवान काय झालं? तर म्हणे आत्ता इथे माशी बसली होती आणि मी असंच हात केला बेभान होऊन, बेशुद्धी अवस्थेत, मूर्छित अवस्थेत. माझी चूक झाली, मला क्षमा करा. मी आता ती ऍक्शन पुन्हा घेतात. माशी उडवल्याची आता मी भानावरून ती ऍक्शन घेतो आणि स्वतःला वचन देतो की मी असा बेभान जगणार नाही, असा मूर्छित अवस्थेत जगणार नाही. सो कॉन्शियसनेस म्हणजे मला प्रत्येक क्षणाला इनर अँड आउटर, अंतर जगत मनाचं आणि बाह्य जगत सृष्टीचं याच्याबद्दलचं भान असायला पाहिजे. आणि म्हणूनच आत्मभान, अलर्टनेस असायला पाहिजे, म्हणून आत्मभान. मग आत्मशोध आणि ज्याला म्हणतो आत्मशोध हा शब्द वापरतो आपण किंवा आत्मबोध, याच्यामध्ये नेमका कसा, म्हणजे स्वतःचा शोध घेत राहणं म्हणजे असं एखादी व्यक्ती स्वतःचा शोध घेणं म्हणजे ती जणू काही आपले पूर्वज कोण होते किंवा पूर्वीच्या जन्मात आपण कोण होतो इथपर्यंत पोहोचतात. तर मग आत्मशोध म्हणजे कसा आणि आत्मशोध म्हणजे नक्की काय आणि तो कसा घ्यावा? माझ्या दृष्टीने 5 पातळ्या आहेत. पहिली आहे आत्मभान, कॉन्शियस अवेअरनेस ऑफ सेल्फ. मग आहे नोईंग सेल्फ, आत्मबोध. भगवान आदिशंकराचार्यांचा ग्रंथ आहे याच्यावर विशेष. मग तिसरं आहे सेल्फ डिस्कव्हरी, आत्मशोध, की मी या सृष्टीचा घटक आहे. मी जन्माला आल्यापासून आतापर्यंत काय करतो आहे, मी कशासाठी जन्माला आलोय आणि माझं नेमकं काय, मी म्हणजे कोण नेमका. ते आत्मबोध झाल्यानंतर आत्मशोधाकडे माणूस जातो. आत्मशोधाची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच अचानक आपण नवनिर्मिती करतो स्वतःची. बिकॉज आता तिमीर बऱ्यापैकी दूर झालाय, अज्ञानाचा तिमीर बऱ्यापैकी दूर झालाय. आता आपल्याला स्वतःची नवीन निर्मिती करता येते. हु आय एम, व्हॉट एम आय डुईंग, काय चाललंय माझं. आणि मग ते संपूर्ण भान आल्यानंतर म्हणतात ना, मिस्टिक्स, बुद्ध, ऋषी, मुनी हे एकदम पूर्णपणे अलर्ट असतात. त्याला म्हणतात आत्मनिर्मिती. ते त्या नवीन भूमिकेमध्ये जातात, जगकल्याण. आणि मग होते ती आत्मपूर्ती. तो आहे प्रवास पूर्णापासून शून्यापर्यंतचा किंवा शून्यापासून पूर्णापर्यंतचा. सो आत्मशोध ही मधली कडी आहे, जिथं स्वतःचं ज्ञान पूर्ण होता होता जी नवीन ओळख होते. आणि ज्ञानेश्वर काय म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यने तोषावे. तो जो पॉइंट आहे आता, आता तो आहे आत्मशोधाचा. आता मला जाणलं मी कोण आहे. आता मी त्याच सच्चिदानंद स्वरूपाचा एक छोटासा अंश वगैरे काही नाही, मीच सच्चिदानंद आहे. हा जो फील आहे तो आत्मशोधासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या आधी आहे आत्मबोध. म्हणजे निर्मितीमधला जो आनंद आहे, म्हणजे आपण पाहतो की एखादा शिल्पकार अगदी एकाग्रपणे पूर्णपणे सगळं जग विसरून एखादी मूर्ती घडवत असतो किंवा एखादा चांभार आहे तो एखादी चप्पल शिवत असतो किंवा एखादा शेतकरी शेतामध्ये खुरपणी करत असतो, तेव्हा तो
ती एक छोटीशी गोष्ट असते, पण त्याच्यामध्ये तो पूर्ण व्यग्र झालेला असतो. त्याचं बाहेर त्याला काही कसलं भान नसतं. म्हणजे तो एका निर्मितीमध्ये गुंतलेला आहे. तर मग निर्मिती ही आनंदाची जननी आहे असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर एखाद्या निर्माण कार्यामध्ये जर रमलो, स्वतःला त्याच्यात आपण इन्व्हॉल्व केलं, तर आपल्याला आनंद मिळू शकतो. या प्रश्नाला सुद्धा दोन पैलू आहेत. जेव्हा आपण व्यवसाय म्हणून त्या गोष्टीकडे बघाल, तेव्हा कदाचित तो आनंद निर्मितीचा मिळणारच नाही, कारण ते सुद्धा यांत्रिक पद्धतीने होणार. शेती यांत्रिक पद्धतीने होणार, चप्पल शिवणं यांत्रिक पद्धतीने होणार. परंतु जेव्हा एखादा मूर्तिकार, ते अतिशय सुरेख एक्झाम्पल आहे तुमचं, त्याला दगडातली मूर्ती दिसलेली आहे, आता जो अनावश्यक दगड आहे तो काढायचा आहे, तेव्हा त्याचं मन, तेव्हा त्याची चित्त, त्याची चेतना, त्याचा अहंकार, त्याच्या वासना सगळ्या गळून पडलेल्या आहेत. आता तो फक्त त्या कामावर व्यग्र आहे आणि ती मूर्ती साकार होईस तो टाकीचे घाव तो घालत राहतोय. सो ती जी समाधी अवस्था आहे ती म्हणजे यांत्रिक अवस्था नाही. सो निर्मितीमध्ये सुद्धा फरक आहेत. सो तुम्ही जेव्हा आज एखादा वर्कर पाहता, तो त्या मशीनवर काम करतो, तेव्हा तो यांत्रिक पद्धतीने करतो. ते यंत्र आणि तो एकरूप झाले. परंतु तुम्हाला जेव्हा नवनिर्मितीचा आनंद मिळवायचा तेव्हा तुम्ही लिहिता, एक विषय निवडता. बरोबर. तो विषय निवडत असताना त्याच्यावर जे जे शब्द तुम्ही तुमच्या स्मृतींमधनं आणता, नवीन शब्द निर्मित करता, नवीन काहीतरी विचार त्यातनं प्रकट होतो आणि तो पूर्ण होतो. तो नवनिर्मितीचा नवनिर्मितीचा आनंद आनंद. वेगळा, तो कुठून आलेला नाही ना, आलेला नाही. आणि तो ऑटोमॅटिकही होत नाहीये. तुम्ही शांत एकाग्र चित्त आहात, तन मन धन विसरून ते करता आहात. सो निर्मितीचा आनंद सुद्धा सापेक्ष आहे. त्यात सुद्धा जर का यांत्रिकी असेल तर संपला विषय. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो आमच्या या सगळ्या प्रवासामध्ये, आयुष्य सोपं करू याच्या, की तुम्ही काव्य, तुम्ही संगीत, ताल, ठेका, अरे गाणं सुद्धा यांत्रिक पद्धतीने ऐकतोय सर आपण, कारण पाठ झालेलं आहे ना ते. ते गाणं नव्याने ऐकण्याची सुद्धा शक्ती पाहिजे आपल्याला. म्हणून भजन कीर्तन तुम्ही जर का ऐकलं, वेगवेगळे वक्ते येऊन तेच गोष्ट बोलतात, पण जागरण होतच नाही. बरोबर आहे. जागरण होतच नाही, नवनिर्मिती काहीच होत नाही त्या नवनिर्मिती माणसाची. काहीच होत तो माणूस चेंजच होत नाही. बिकॉज ते, तू बोल रे, कानावर पडतंय ते यांत्रिक पद्धतीने ऐकलं जातं, तो बोलतोय ते यांत्रिक पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतंय. चेंज काय होणार? काहीच नाही. सो फंडामेंटली निर्मितीचा आनंद मिळवायचा तर निर्मितीसाठी वर्तमानात या, निर्मितीसाठी मनात निर्मितीचे विचार आणा आणि ती निर्मितीमध्ये स्वतःला गुंतवून टाका, गुंगवून टाका पूर्ण. आणि ती निर्मिती झाल्यानंतर ती निर्मिती झाली असं जाहीर करा, यंत्रवत व्हायच्या आत. दॅट इज द क्रक्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातून पुढे काही अपेक्षा ठेवू नका त्या निर्मितीमध्ये. ठेवा ना, कारण ठेवायला काय हरकत अपेक्षा नाही. आल्या की परत दुःखही येऊ शकतं, कदाचित आनंदही मिळू शकेल. अपेक्षा आणणं हे नाहीये, काय म्हणतात त्याला, वर्ज नाहीये. वर्ज नाहीये. अपेक्षा आणा, पण त्या अपेक्षांमध्ये पुन्हा मन गुंतवू नका. ओके. पुन्हा एकदा याच्या मागे तुम्ही विचारलं, त्याच्यामागे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हा विचार असेल. हो. तुम्हाला सांगतो मी, लोक काय करतायत की फळाची अपेक्षा न करता कर्म करा. मग कर्म कशाला करायचं? मग कर्म कशाला करायचं? सो इफ यू वॉन्ट टू राईट अन आर्टिकल, तुम्हाला फळ दिसलं पाहिजे समोर आधीच, की याचं निष्पत्ती कशात होणार आहे. सो फळ दिसलं पाहिजे, नो डाऊट. ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे, कर्मांची साखळी क्लिअर पाहिजे, वर्तन काय ठेवायचं ते कळलं पाहिजे, आणि सायमल्टेनियसली इमोशन्सवर कंट्रोल पाहिजे, आणि पूर्ण एकाग्रता पाहिजे. ते कार्य पूर्ण केल्यानंतर निष्पत्ती काय होणार हे आधीच माहिती पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, द्रष्टाभाव. राईट. पण साक्षीभावाने गुंतू नका ना त्याच्यामध्ये. इफ आय डू 1 2 3 4 5 6 7 8 आय विल गेट दिस, हा आजचा माणसांचा ट्रेंड आहे. डू ॲग्री? यू डू 1 2 3 4 5 6 7 8 9 10, परंतु हे मिळालं तर ग्रेट, नाही मिळालं तर ग्रेट. आता इथे दोन चॉईसेस येतात पुन्हा. नाही मिळालं तर त्याला रिपेअर करता येतं, म्हणजे पुन्हा 1 2 3 पासून 10 पर्यंत येता येतं. पुढच्या वेळेस मिळेल, चौथ्या वेळेस मिळेल, 5व्या वेळेस मिळेल, 10व्या वेळेस मिळेल, पण मिळेल यश, याची खात्री ठेवा. म्हणून अपयश ही यशाची पहिली पर्यायाचा गैरअर्थ लावायला नाही पाहिजे. अपयश येऊ शकतं, पण यश मिळूच शकतं याची गॅरंटी ठेवली पाहिजे.
म्हणून फलनिष्पत्ती आवश्यक आहे, अपेक्षा पण आवश्यक आहेत, पण त्या अपेक्षांमध्ये भावना गुंतवून दुःखाचे डोंगर उपसू नका, आनंदाचा डोंगर उपसा, मजा करा. अश्विन, एक प्रश्न माझ्या मनाला नेहमीच त्रास देतो, ते म्हणजे नकारात्मक भावना आणि नकारात्मक विचार कसे कमी करावेत. कारण शेवटी सगळ्या दुःखांचं कारण परत मग तिथे आपण येतो, की मनात सारखे नकारात्मक किंवा अनेक साधक, आपले सुद्धा साधक असतील, आपल्या आजूबाजूचे लोक वारंवार हा प्रश्न विचारत असतात, की मनातली नकारात्मकता कशी कमी करावी. तर यासाठी तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे एक फुल ग्लास आहे पाण्याने भरलेला. त्या ग्लासला जे पाणी होल्ड करायचंय तेवढं तो होल्ड करतोय. आता मला अजून पाणी टाकायचं, काय करावं लागेल? एक तर ग्लास मोठा घ्यावा लागेल, नाही तर ग्लास मधलं पाणी कमी करावं लागेल. राईट. आता विषय हा आहे की जे आज आहे तो भरलेला ग्लास आहे असं समजून चला आत्ता या क्षणाला. ते पाणी शुद्ध आहे अशुद्ध आहे, नकारात्मक सकारात्मक दोन्ही गुणांनी भरलेलं पाणी असं पकडून चाल. पण अनेक गोष्टी तुमच्या दृष्टीला पडतच नाही आहेत ज्या पाण्यात असू शकतात. राईट. बरोबर. स्वाद घ्या, स्वाद घेऊन ग्लास रिकामा करा, भोगा आणि रिकामा करा. आता रिकामा झाल्यानंतर शुद्ध ठेवा की नवीन पाणी भरणार का? भरणार तर कसं भरणार? ग्लास थोडा रिकामा झाला आणि त्यात पुन्हा नकारात्मक पाणी भरलं तर ग्लासच्या पाण्याचं काय गुणत्व काय? बरोबर. सो आपण ज्यावेळेस जीवनाचा आस्वाद घेत असतो तेव्हा चांगले वाईट दोन्ही अनुभव येणार. वाईट अनुभव मनाशी गाठून ग्लास भरून ठेवू नका, ते सोडून द्या. आस्वाद घ्या आणि सोडून द्या. चांगल्या अनुभवांचं पाणी भरत राहा. बरोबर. ग्लास फुल ठेवा, मजा करा, मजा करा. आणि कायम रिक्त ठेवा त्याला थोडासा, जेणेकरून तुम्हाला नवा आनंद त्यात नवा टाकता आनंद येईल. मिळेल. दुःख टाकू नका, नकारात्मक विचार टाकू, अशक्त विचार टाकू नका. तर माझ्या दृष्टीने सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्हीही शब्दांना, या लेबल्सला मी मानत नाही. मी फक्त दोनच लेबल्सला मानतो, शक्तिशाली विचार आणि अशक्त विचार. व्हेरी गुड. शक्तिशाली विचाराने मला माझा घडा नेहमी भरवठेवर ठेवायचा, ग्लासही भरलेला ठेवायचा. मग त्या अशक्ताला जागाच नाही, येणार कुठून? सो आय ऑलवेज फील पॉवरफुल and I always feel happy, always feel satisfied, always feel wow. आणि नकारात्मक विचार म्हणजे काय सर सांगा? मला कॉन्फिडन्स नाही, मला करमत नाही, माझी शक्ती नाही, मला दुःख झालंय, मला आनंदच होत नाहीये. हे सगळे नकारात्मक विचार आहेत ना. पण या नकारात्मकताना आपण लेबल का देतो? हे सगळे अशक्त विचार आहेत. आणि पॉवरफुल विचार करा बरं. मला आज खूप एनर्जेटिक वाटतंय, उत्साही वाटतंय. बरोबर आहे. मला वाटतं आयुष्य सोपं करूया ही जी तुमची चळवळ आहे, याचा हा एक महत्वाचा पॉइंट आहे. बिंदू आहे, एकदम बरोबर आहे. सोपं आयुष्य पाहिजे असेल तर तुमच्या स्वतःच्या मनाची स्थिती सतत आनंदी ठेवता येते यावर विश्वास असायला हवा. आणि आनंदामध्ये सगळा गुंतडा कुठंच नाहीये. आनंदाचा दोरा जेवढा पतंगाला बांधाल मनाच्या, उंच भराऱ्या मारत राहील, मजा करत राहील. व्हेरी गुड. तुम्ही हे जेव्हा सांगता तेव्हा ते इतकं सहज आणि सोपं वाटतं, आणि खरंच असं वाटतं की हे या पद्धतीनं गेलं तर ते होईल, आणि ते होतं सुद्धा. पण मला एक सांगा, की गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गुरु, महाराज, आध्यात्मिक गुरु असतील, ते वारंवार मनुष्याला, त्यांच्या साधकांना आयुष्याचं तत्वज्ञान शिकवत असतात, काही नवीन नवीन विचार शिकवत असतात. पण इतकं होऊनही आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण पाहतो तेव्हा सारखं दुःख वाढलेलंच का दिसतं आपल्याला, आणि लोक सारखे आनंदाच्या शोधातच धावतायत, असं का बरं आपल्याला होतं? माझा मित्र म्हणून तुम्हाला हो. 40 वर्षांपासून ओळखतोयस. माझ्यासारखा माणूस शिकवतो की लोकांना फक्त मोटिवेट करतो? ओके. तर आपण एक टेंडन्सी तयार केली आहे. माणसाला वाटतं की हे सगळे साधू, हे सगळे संत, हे सगळे गुरु हे ना चार्जिंगचं काम करतात. प्रपंचातल्या चिंतांना कळलेला, डिस्चार्ज झालेला माणूस जातो, प्लग इन करतो, त्याला वाटतं चार्ज मिळाला, विषय संपला. पण अवतरण करणं, त्याचा अनुभव घेणं,
ते अंगीकार करणं, स्वीकार करणं आणि त्याचं पालन करणं कोण करतंय? म्हणून भानापासून ते आत्मपूर्तीपर्यंतचा प्रवास जर करायचा असेल, तर तुम्हाला नुसतंच ऐकून होणार नाहीये. प्रत्यक्ष जीवनात ते करावं लागणार आहे. हे आम्ही सांगतो आधी, की मुझे सुनो मत, मला फक्त ऐकू नका, प्रॅक्टिस इट. आणि प्रॅक्टिस म्हणलं, सराव म्हणलं, की ती सातत्याने ते सगळ्यांना करावं लागतं. करावं लागतं. आणि तुमच्या अचेतन मनापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आणि अचेतन मनाने तुमच्या चेतनेपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे, की मला सतत हा ऊर्जेचा पुरवठा मिळाला पाहिजे, मला सतत हा आनंद मिळवायचा आहे, वगैरे वगैरे वगैरे. सो तुम्ही ऐकता, मोटिवेट होता, अनुभव काहीच नसतो. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास तुम्हाला मजा वाटते, त्यानंतर पुन्हा बॅटरी डोस. सो वी डोंट प्रोव्हाइड चार्जिंग युनिट्स, वी प्रोव्हाइड such mechanism where chargers are produced in individuals. मग ते चार्जर्स जाऊन समाजामधल्या इतर डिस्चार्ज बॅटरीजना पुन्हा एकदा सांगतात, पुन्हा की एकदा तुम्ही सुद्धा डिस्चार्ज होऊ नका, चार्जर्स बना, बॅटरी स्वतः सेल्फ चार्जिंग बॅटरीज बना. दॅट इज द सिक्रेट. सिक्रेट ऑफ हॅपीनेस. हॅपीनेस.